लोकांचा चांगला विचार करण्यासाठी तेवढी नैतिकता लागते आणि ती नैतिकता, ती विचारांची नैतिकता काँग्रेसकडे असं मला वाटत नाही. ही योजना अत्यंत महिलांची लाडकी योजना आहे आणि बाकीचे म्हणतात तुम्ही महिलांना खरेदी करताय. खरंच महिला एवढ्या विकल्या जाणार आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि महिला विकल्या जातात हे बोलण्याचं धाडस तरी ती लोक कशी करतात? तुम्हाला सांगते, 2014ला जेव्हा गिरगावमध्ये पहिल्यांदा सभा घ्यायची म्हटली तर दगडफेक करण्यात आली होती. कोणाला आठवतंय 2014ची सभा? उधळून टाकली होती सभा, दगडफेक केली, खुर्च्या उलटून टाकल्या होत्या. गिरगावमध्ये सभा घ्यायची नाही म्हणून सांगितलं होतं. जसं आता संध्याताई म्हटल्या दुष्काळ बदलायचा आहे, त्यांनी मान्य केलंय दुष्काळ झालाय 5 वर्षामध्ये, म्हणून आता ऋतू बदलायची वेळ आली आहे. उमदा चेहरा, तरुण उमेदवार म्हणून निवडून दिला, एक विश्वासाने निवडून दिला आणि तुम्ही सपशेल लोकांचा विश्वासघात केला आणि पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही हे विचार करण्याची आज आपल्यावरती संधी आलेली आहे. म्हणून सांगते, एक नंबरचा माणूस आहे, एक नंबरचं बटन आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी अमलसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना ताकद द्या. आज तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची आम्हाला सर्वांना गरज आहे. नवरा आहे म्हणून कौतुक नाही, पण खरोखर साधा माणूस आहे, प्रामाणिकपणे काम करतात, कधीही काम केलेलं दुसऱ्यावरती उपकाराच्या शब्दात बोलून दाखवत नाहीत. विरोधक जरी असेल तरी सुद्धा त्याचं काम साहेबांनी केल्याची कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होत आहेत ते महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याची किंमत वाढून 2100 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या सगळ्यांच्या खात्यात येणार आहेत. ही योजना अत्यंत महिलांची लाडकी योजना आहे. कारण मी सगळ्या ठिकाणी हेच सांगते की कदाचित 1500 रुपये, 2000 रुपये एखाद्या कुटुंबाला पुरणार नाहीत किंवा त्याच्यावर संसार चालणार नाहीत, पण खूप मोठा आर्थिक आधार त्या कुटुंबाचा बनू शकतो. कारण महिला स्वतःसाठी कधी खर्च करत नाही, ती पहिला कुटुंबाचा विचार करते, पहिला मुलांचा विचार करते आणि उरल्या सुरल्या पैशातनं आपली स्वतःची हौस करत असते. आता ज्यांच्या समजा कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत आहे ती महिला कमीत कमी त्या 1500 रुपयातनं 2000 मधनं आपली स्वतःची हौस पूर्ण करू शकते. आणि बाकीचे म्हणतात तुम्ही महिलांना खरेदी करताय. खरंच महिला एवढ्या विकल्या जाणार आहेत असं तुम्हाला वाटतंय? आणि महिला विकल्या जातात हे बोलण्याचं धाडस तरी ती लोक कशी करतात? बरं, ही योजना बंद व्हावी म्हणून हीच लोक काँग्रेसची हायकोर्टमध्ये गेलेली आहेत, ही योजना बंद करा म्हणून. 1500 रुपयाची योजना बंद करा. आमच्या सरकारने काय केलं? 1500 तर देणार ते देणार आणि वरती वाढवून 2100 देणार, करा बंद म्हटले. लोकांचा चांगला विचार करण्यासाठी तेवढी नैतिकता लागते आणि ती नैतिकता, ती विचारांची नैतिकता काँग्रेसकडे असं मला वाटत नाही. काय झालं? 2014 ते 19 अमलसाहेबांना तुम्ही पहिल्यांदा आमदार केलं. अगदीच नवखे होते, कोणाच्या ओळखीचा चेहरा नव्हता, पण तरी सुद्धा 15 दिवसात तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला. मला आनंद आहे की आजची ही सभा खूप शांततेत पार पडतीये. तुम्हाला सांगते, 2014ला जेव्हा गिरगावमध्ये पहिल्यांदा सभा घ्यायची म्हटली तर दगडफेक करण्यात आली होती. कोणाला आठवतंय 2014ची सभा? उधळून टाकली होती सभा, दगडफेक केली, खुर्च्या उलटून टाकल्या होत्या. गिरगावमध्ये सभा घ्यायची नाही म्हणून सांगितलं होतं. ही मक्तेदारी होती काँग्रेसची, ती तुम्ही सगळ्यांनी 2014ला मोडून काढली. मला आठवतंय, मी इथे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण बचत गटाचे भरपूर कार्यक्रम घेतलेत. खेळतं भांडवल इथं वितरित केलंय. इकडे शाळेला आपण एकदा उद्घाटनासाठी आलो होतो. जेवढे शब्द आम्ही दिले तेवढे शब्द आम्ही पूर्ण केले. फक्त आम्ही हे विसरलो की माणसांची कामं करत असताना जाहिराती पण करायला लागतात आणि त्या कामांपेक्षा जास्त करायला लागतात. कारण लोकांना आजकाल जाहिरातीवरती विश्वास बसतो. लक्सचा साबण वापरला की मी गोरा होणार हे सगळ्यांना वाटत असतं, पण प्रत्यक्षात होतं का? जाहिरात असते. प्रत्यक्ष कामावरती विश्वास ठेवा. सोनं घ्यायला गेला, द्यायला गेला तरी घासून बघता का नाही?
बावन कशी आहे का नाही? मग ज्याच्या हातामध्ये आपलं भविष्य द्यायचं आहे, मतदारसंघाचं भविष्य द्यायचं आहे, त्या व्यक्तीला का तुम्ही तुलना करून निवडून देत नाही? का तुम्ही तो विचार करत नाही की आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुणाला मत देतोय, कुणाच्या हातात माझं भविष्य सुरक्षित आहे, कोणाच्या हातात मी मतदारसंघ द्यायला लागलेलो आहे. जसं आता संध्याताई म्हटल्या, दुष्काळ बदलायचा आहे, त्यांनी मान्य केलंय दुष्काळ झालाय 5 वर्षामध्ये, म्हणून आता ऋतू बदलायची वेळ आली आहे. आणि ऋतू बदलायला वारं फिरायला लागतंय. आणि म्हणून आज मला गिरगावकडून खूप अपेक्षा आहेत. डेंग्यूचं प्रमाण जास्त झालंय, पोरं आजारी पडायला लागलेत, ह्याच परत आम्हाला समस्या ऐकायच्या नाही आहेत. परत त्याच समस्या ऐकतो. या 5 वर्षात काहीच बदल झाला नाही. लोकांनी तुम्हाला एक उमदा चेहरा, तरुण उमेदवार म्हणून निवडून दिला, एक विश्वासाने निवडून दिला, आणि तुम्ही सपशेल लोकांचा विश्वासघात केला. आणि पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे का नाही हे विचार करण्याची आज आपल्यावरती संधी आलेली आहे. आणि म्हणून या निर्धार सभेच्या निमित्तानं आपण आज एक निर्धार करूया. कमळाला येत्या 20 तारखेला मतदान द्यावं. कारण हे बघा, वरती सरकार स्थापन करायची आहे म्हणजे आपल्याला इथून आमदार महायुतीचा निवडून देणं गरजेचं आहे. इथून जर आमदार निवडून गेले नाहीत, 10 उमेदवार आहेत महायुतीचे, जर आमदार जास्तीत जास्त निवडून गेले नाही तर उद्या सरकार स्थापन करायला अडचण येते. आणि म्हणून सरकार स्थापन करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याकडून महायुतीचे उमेदवार निवडून जातील, आपल्या भागातनं भाजपचा उमेदवार अमल माडिक साहेब निवडून जातील, याची दक्षता आपल्याला घ्यायला पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. नवरा आहे म्हणून कौतुक नाही, पण खरोखर साधा माणूस आहे, प्रामाणिकपणे काम करतात, कधीही काम केलेलं दुसऱ्यावरती उपकाराच्या शब्दात बोलून दाखवत नाहीत. विरोधक जरी असेल तरी सुद्धा त्याचं काम साहेबांनी केल्याची कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते. आणि म्हणून विरोधक आम्ही कुणाला मानत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या कामामध्ये चूक आहे, आमच्या बोलण्यामध्ये चूक आहे, कधी आम्ही सन्मान कुणाचा ठेवला नाही, कधी वायफळ बोललो, फालतू बोललो, तर आम्ही तुमच्याकडे मतसुद्धा मागायला येणार नाही. पण आम्ही दोघांनी असं कधीही केलेलं नाही आहे. कधीही कोणी वाईट अनुभव सांगावा की शोमिका महाडिक आणि अमल महाडिक यांचा वाईट अनुभव आलेला आहे, अरे माणूस म्हणून आम्ही वागतोय, माणसाने माणसाशी माणसासारखं राहावं याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतोय. आम्ही कधी आरेरावी करत नाही, दबावबाजी करत नाही. आणि म्हणून सांगते, 1 नंबरचा माणूस आहे, 1 नंबरचं बटन आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी अमलसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना ताकद द्या. आज तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची आम्हाला सर्वांना गरज आहे. मी खरोखर सांगते, आज आपल्या गावामध्ये बदल करायचा असेल आणि आपल्याला एक चांगलं विकसनशील भारत बनवायचं असेल, विकसित भारत बनवायचं असेल आणि आपल्याला या प्रवाहात सामील व्हायचं असेल तर आपल्याला कमळासमोरचं बटन दाबून अमल महाडिक साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करायला लागेल. आणि ते सर्वजण तुम्ही कराल. 20 तारखेला प्रत्येकजण मतदानासाठी बाहेर पडेल अशी मी आशा व्यक्त करते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.